श्री स्वामी समर्थ. श्वेता झोममध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तर मोत्यांचे कानातले कसे बनवायचे ते बघणार आहोत. तर हे अशा प्रकारचे सुंदर कानातले आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. तर चला बघूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला बघूया कानातल्यासाठी आपल्याला इथे काय काय मटेरियल लागतं इथे. तर मी इथे घेतले आहेत व्हाईट मोती, त्यानंतर रेड कलरचे स्टोन आहेत, हे वेगळे असतात जरा अशा प्रकारचे. आणि ह्या आहेत गुंजा. आपण ही वेगळी डिझाईन बनवणार आहोत, रेग्युलरमध्ये नाही आहे. आणि कानातल्यांसाठी पाठीमागच्या साईडनी बसवण्यासाठी आपण ही तार घेतलेली आहे. त्यानंतर इथे लागणार आहे आपल्याला कात्री पकड. तर चला स्टार्ट करूया. या गुंजा दोन्ही साईडने यांना असं जे गोल्डन कलरचं बीड्स असल्या टाईप आहे. तर इथे आता आपण या गुंजा मधोमध कट करून घेणार आहोत. तर आता आपण इथे काय करणार आहोत, हे जे मधोमध मी सगळे गुंजा कट करून घेतले आहेत अशा प्रकारे, आणि यातनं आता आपण एक एक मोती ओवून घेणार आहोत. आता मी इथे सगळ्या तारांमध्ये सोबतच एक सोबत मोती ओवून घेणार आहोत. सगळ्या तारांमधून आपल्याला इथे मोती हे पास करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे मी सगळ्या गुंजांमध्ये मोती अशा प्रकारे ओवून घेतला आहे, तुम्ही बघू शकता. आता याला काय करायचं आहे, हे जे स्टोनच्या साईडने हे जे होल आहेत, या होलांमध्ये आपल्याला एक एक गुंज घालून घ्यायची आहे अशा प्रकारे, आणि पॅक करून घ्यायचे आहे. तर मी आता इथे सगळ्या गुंजा लावून घेते. अशा प्रकारे इथे मी हे 4 मोती गुंजा ओवून घेतले यातनं. आता ह्याला काय करायचं, बॅक साईडने आपल्याला थोडंसं नॉर्मल ट्विस्ट करत चालायचे, राऊंड फिरवत चालवायचे, थोडं पॅक करून घ्यायचे आहेत, जेणेकरून बाकीच्या तारे आपल्याला व्यवस्थित आणि पॅक बसवता येतील. तर अशा प्रकारे मी इथे ट्विस्ट करून घेतले, तुम्ही बघू शकता राऊंडमध्ये तारा. आता अजून बाकीचे राहिलेल्या यामध्ये मी घालून इथे सेप असा व्यवस्थित करून घेणार आहे, तुम्ही बघू शकता. तर आता राहिलेल्या जे राऊंड राहिलेला आहे त्याच्यातून आपण या बाकीच्या तारा ओवून घेणार आहोत. आणि ह्या पुन्हा ह्या 2 ते 3 तारा धरून थोडंसं नॉर्मल आपण इथे राऊंड करून घेणार आहोत. आणि सगळ्यानंतर लास्टला सोबतला आपल्याला हे करायचे आहेत, पॅक करायचे आहेत. पण त्यापूर्वी आपल्याला थोडंसं सेप देण्यात येण्यासाठी मी इथे ह्या थोडे नॉर्मल पॅक करून घेत आहे. हे बघा, अशा पद्धतीमध्ये इथे मी हे सगळे पाठीमागून पॅक करत घेणार आहे. आता राहिलेल्या यामध्ये आपण पुन्हा मोती ओवून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे हा सेप असा तयार झाला आहे. आता याला पाठीमागच्या साईडने आपल्याला पकडीने पॅक करून घ्यायचं आहे. थोडंसं मी नॉर्मल हाताने पॅक केलेलं आहे, आणि आता याला आपण पकडीने पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून मोती असे लूज पडणार नाही. अशा पद्धतीने इथे पकडीने पॅक राऊंडमध्ये करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे
ही डिझाईन आपली इथे तयार झाली आहे कानातल्यांची. अशा प्रकारे इथे आपण हे पॅक करून घेतलं आहे आणि एक्सटर्नल तार आता आपण इथे कट करून टाकणार आहोत. ओके. आणि आता आपण आतमध्ये ही पॅक करून टाकणार आहोत. अशा प्रकारे हे झालं आहे आपलं कानातल्याचा वरचा साचा. आता ह्याला आपण काय करणार आहोत, खालून एक लटकन लोलक करणार आहोत ग्रीन कलरचं. तर चला, तर आता मी इथे तार घेतली आहे खाली लोलक तयार करण्यासाठी. तर आपण काय करणार आहोत, यामध्ये पहिले गोल्डन मनी, ग्रीन कलरचा क्रिस्टल मनी आणि त्यानंतर इथे मी ओवणार आहे मोती. तर अशा प्रकारे. आणि आता इथे काय करणार आहे, ग्रीन गोल्डन मनी सोडून ग्रीन आणि मोत्यातून ह्या तारीला मी रिपीट वर काढून घेणार आहे. अशा पद्धतीमध्ये इथे हा आपण खाली लटकन तयार केले आहे. आणि आता ह्या तारीला मी काय करणार आहे, इथे ह्या मोत्याच्या पाठीमागं इथे जरासं जो गेज असतो, इथे आपण जे मनी ओवले गुंजा ओवल्या आहेत तिथूनच आता आपण हे पण ओवून घेणार आहोत. बरोबर खालच्या साईडला मधोमध असा ह्या तारा गेल्या पाहिजे आणि लटकन खाली मधोमध लागला पाहिजे. त्यासाठी इथे थोडीशी जागा ॲडजस्ट करून आपण इथे ओवून घेणार आहोत. अशा पद्धतीमध्ये अशा प्रकारचं इथे लोलक हे आपलं तयार होणार आहे. दिसते. याला तुम्ही झुमका देखील लावू शकता किंवा हवे असल्यास आणखी दुसरे कलरचे मणी वगैरे पण यूज करू शकता. तुम्हाला लटकन हलता डुलता हवा असेल तर त्यासाठी तुम्ही इथे शक्यतो मग झुमका ट्राय करू शकता. अशा प्रकारे आता याला आपण काय करणार आहोत, ही तार पाठीमागे घेतली आहे इथे. यामध्येच आता आपण कानातलं ची जी पाठीमागची तार असते ती तयार करणार आहोत. तर याला थोडं आपण राऊंड शेपमध्ये वळवून घेणार आहोत. तर इथे मी असा शेप बनवून घेतला आहे. आता याला आपण बॅक साईडनी इथे ठेवून पॅक करून घेणार आहोत. तर हे जे आकार आपण तयार केलेला आहे या राऊंड मधून आता आपण इथे ओवून घेणार आहोत तार. जी खाली आपण लोलकला तार यूज केली ती आपण इथे हा कानातल्याचा दांडा पॅक करायला आपण इथे वापरणार आहोत. तर ह्या गुंजांमधून व्यवस्थितपणे अशा गुंजांमधून आपल्याला हे करून घ्यायचं आहे, पॅक करून घेत चालायचं आहे.
अशा प्रकारे बघू शकता मी इथे गुंजांमधून तार पॅक केली आहे, ती पण वरतून दिसून येत नाहीये, दिसते. तर अशा प्रकारे आपण ही सगळी तार यावरती कव्हर करून घेणार आहोत, जेणेकरून की आपलं जो दांडा आहे तो एकदम व्यवस्थित पॅक पण होईल आणि गुंजा पण पॅक होऊन जातील, जे की लूज होता पहिले. तर बघू शकता असा हा कानातल्याचा लूक इथे तयार झाला आहे. आता ह्या तारीला आपण पॅक करून घेणार आहोत. इथे पकडणी जरा ट्विस्ट करून घेणार आहोत. अशा प्रकारे. आणि आता इथे राहिलेली एक्स्ट्राची तार आपण कट करून टाकणार. हा झाला आहे कानातल्याचा लूक, बघू शकता. ह्याला तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फिरक्या यूज करू शकता. आता आपण दुसरं कानातलं तयार करून घेऊ. तर अशा प्रकारे आपले हे मोत्यांचे कानातले तयार झाले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला जर असे कानातले कोणची मोत्यांची ज्वेलरी बाय करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, त्यावरती तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला आणि ऑर्डर करू शकता. तर बाय.